गं गणपतये नमः। गं गणपतये नमः। ये हळू पुढे, हळू ये, फक्त हळू ये, बस 2-2 पाऊल. आणि कविते सरांचा घ्यायचं याच्यात मला जमत नाही रे. 1-2-4 कविते सर येतील. होय भाऊ, वर व्हिडिओ शूटिंग चालू आहे. हमारे देव मॅडम सांगतील तेव्हा सांगितलं.
विठाल श्री ज्ञानदेव भंडारनाथ भगवान की जय, मौरी ज्ञानेश्वर महाराज की जय, जगत तुकाराम महाराज की जय, श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज की जय, शिवाजी महाराज की जय, भारत माता की जय. जय हरी. लगेचच कीर्तनाला सुरुवात आहे. स्मृतीस अभिवादन करून या कार्यक्रमाची आपण सुरुवात करणार आहोत. ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचे मंदिर आहे, सत्य शिवाहून सुंदर आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य हे शाळांमधनं केलं जातं. जीवनाला सुंदर बनवून पवित्र विचारांचा वारसा जतन करणारी नवीन पिढी घडविण्याचं कार्य मराठी शाळांमधनं केलं जात आहे. आणि म्हणूनच शाळेचे सन्माननीय मुख्याध्यापक श्री भिरुड सर आणि शाळेच्या सन्माननीय पर्यवेक्षिका सौ सुळे मॅडम यांच्या संकल्पनेतनं मुलुंड विद्या मंदिरातील मराठी वाङ्मय मंडळाचा आजच्या उपक्रमामध्ये उपस्थित असलेले दि शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचे सर्व संचालक, माननीय मुख्याध्यापक, माननीय पर्यवेक्षिका, सर्व शिक्षक, पालक आणि विद्यार्थी, कार्यक्रमासाठी उपस्थित असलेलं सगळं भजनी मंडळ, या भजनी मंडळाचं सुद्धा मी या ठिकाणी स्वागत करतो. आज जगात समाजात अनिष्ट प्रवृत्ती, अनाचार, भ्रष्टाचार वाढत चाललेला, जीवन गुंतागुंतीचं, असुरक्षित, अशांत बनत चाललेलं आहे. रोजच वर्तमानपत्रातनं
शाही पुढे तुम्ही जायचंय चेतन चालेल सुंदर ते ध्यान उभे सुंदर ते ध्यान उभे कटावरी देवनिका तुझी हाय गळा कसे पितांबर तुझी हाय गळा कसे पितांबर आवडे निरंतर हे जान आवडे निरंतर हे जान तुका म्हणे मागे आवडे निरंतर हे जान रामकृष्ण हरी जय राम कृष्ण हरी
असू दे. नाही त्याचा वेळ नाही. त्या बाजूला. त्या बाजूला घे. झाले हो सागरी. धर्माचे पालन धर्माचे पालन करणे पाखांड खंडन करणे पाखांड वाढवावे नाम हाती घेऊन बाण दिले हाती घेऊन बाण हाती घेऊन बाण दिले हाती घेऊन बाण दिले येची आम्हा करणे काम येची आम्हा करणे काम येची आम्हा करणे काम येची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम नाही भीड भार नाही भीड भार कामणे काना गुरु कामणे काना गुरु कामणे काना गुरु कामणे काना गुरु कामणे काना येची आम्हा करणे काम येची आम्हा करणे काम येची आम्हा करणे काम येची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम वाढवावे नाम वाढवावे नाम वाढवावे नाम
कवर श्री ज्ञानदेव धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच यमा करणे काम बीज वाढवावी ना तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे हेच यमा करणे काम बीज वाढवावी ना नाही भीड भार तुका म्हणे साना थोर नाही भीड भार तुका म्हणे साना थोर हेच यमा करणे काम बीज वाढवावे नाम विठ्ठला प्रस्तुत या ठिकाणी शांततेची गरज आहे. आपल्याला वेळ फार कमी आहे. कीर्तन नियोजित 2 तासाचं असतंय पण वेळ आपल्याला कमी आहे. त्यामुळे नितांत शांततेची गरज आहे. प्रस्तुत या ठिकाणी आमचे परमस्नेही संदीप सर यांचा फोन झाला परवा. इथं कार्यक्रम आहे तर आमच्या शाळेमध्ये थोडा वेळ द्या. पाठीमागे 1-2 वेळा ते बोलले होते पण वेळ फार कमी आहे. विज्ञान युगामध्ये जसं सर्वांचंच धकाधकीचं जीवन झालेलं आहे तोच परिणाम आमच्यावरही झाला आहे. पूर्वी कार्यक्रमाला जायचं म्हटलं की सकाळी निघायचं संध्याकाळी पोहोचायचं. दुसऱ्या दिवशी सकाळी बसायचं आणि संध्याकाळी मग दुसऱ्या कार्यक्रमाला जायचं. या विज्ञान युगामध्ये साधनं वाढत गेली आणि त्यामुळं वेळ अपुरा पडत गेला असं होतं. त्यांनी बरीच वेळा आग्रह केला पण यावेळेला जरा थोडंसं सवड मिळाली. म्हटले येतो. त्याप्रमाणे या ठिकाणी येणं झालं. आमच्या सर्व सहकारी मंडळी संदीप सरांच्या सगळे सहकारी मंडळी तुम्ही विद्यार्थीवृंद पालकपर्यंत जे कोणी या ठिकाणी हजर आहेत त्या सर्वांचं दर्शन झालं मी माझं भाग्य समजतो. वेळ कमी आहे. सेवेला सुरुवात करण्या अगोदर वारकरी संप्रदायाचं अखिल महाराष्ट्राचं आराध्य दैवत महायोगपीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय धातु मुनिमरहि समागत्य तिष्ठं तमानंदकंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगाकरो प्रधान पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांचे कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जगन नियंता जगत चालक भीमा कट विलासी भगवान पांडुरंग परमात्म्याला प्रथम वंदन करून दुसरा मानमात्र संतांचा आहे बरं. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह राजरू पावन झालो चराचर. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत या पुण्येंद्र तुषार भारधरा या शुभ्रवस्ता या वीणावरदंड मंडितकरा या श्वेत पद्मासन या ब्रह्माच्युत शंकर प्रवृत्ति विरदेवै सदा वंदिता सामां पातु सरस्वती भगवती निःशेषदाट्या. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच यमा करणे काम बीज वाढवावे नाम विठ्ठला. प्रस्तुत सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंद्य जगन्मान्य विषय विध्वंसक वीर वैष्णव देहू निवासी श्रीमंत साधू
श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा पवित्र आणि गोड अशा प्रकारचा अभंग आहे महाराज. सर्वसामान्यापासून विद्वानापर्यंत योगी जपी तपे संन्यासी या सर्व मंडळींना विचार करायला लावणारा अभंग आहे. फार गोड आहे. एकूण धर्म या शब्दाबद्दल जर चिंतन करत बसलो तर कदाचित कीर्तन संपून जाईल बरं का. असा गोड भाग आहे. या धर्माच्या पालनासाठी संतांचा अवतार आहे असं तुकोबा राय प्रतिपादित करतात. अवतार म्हटलं की भगवंताचा अवतार आहे. भगवंताच्या अवताराविषयी पुष्कळस गीतेमध्ये वर्णन केलेलं आहे. भगवान परमात्मा का अवतीर्ण होतात. गीतेच्या 4थ्या अध्यायामध्ये भगवान परमात्मा प्रतिपादित करतात मी काय येतो. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे. साधूंचं संरक्षण, दुष्टांचा संहार आणि धर्माची संस्थापना यासाठी माझा अवतार असतो. याच्या पुढच्या श्लोकामध्ये जरा वेगळ्या पद्धतीने सांगतायत. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजामि. ज्या ज्या वेळेला धर्माला ग्लानी येते त्या त्या वेळेला मी अवतार धारण करून धर्माचं पुनरुज्जीवन करतो असं भगवान गोपालकृष्ण द्वापार युगाच्या शेवटी कलियुगाच्या प्रारंभी भगवद्गीतेमध्ये सांगतात. याचा अर्थ भगवान गोपालकृष्णाच्या अवतारा अगोदर धर्म नव्हता का. विठाला जगाच्या पाठीवरच्या धर्मांची तुलना केली तर हे सगळे धर्म अलीकडचे कलियुगामध्ये आहेत. आपली परंपरा कुठे आहे. आपली परंपरा जर पाहायचं झालं तर कृतयुगाच्या प्रारंभी आहे. सगळे धर्म संस्थापक सांगता येतात. हिंदू धर्माचा संस्थापक सांगा आणि बक्षीस मिळवा. विठाला विठाला. इस्लाम मोहम्मद पैगंबर, कुराण, शीख गुरु नानक, तेग बहादूर, राजा रणजीत सिंग, जैन 24वे तीर्थकर, महावीर 12व शतक, बसवेश्वर शैव 1100 वर्ष. आपली परंपरा सांगा ना कुठे आहे. आपली परंपरा कुठे आहे. आपली परंपरा फार जुनी आहे महाराज. चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्ते पाठीमागे डोळे लावून उभी ती जणी वाळवंटापासून महाद्वारापर्यंत 4 युगामध्ये आहे. कृतयुगाच्या प्रारंभी ब्रह्मदेवाचे मानसपुत्र सनकादिक ज्यावेळेला भगवंताच्या दर्शनाला गेले त्यावेळेला जय विजयाने दंड आडवे टाकले आणि 5 वर्षाची लहान मुलं आजही 5 वर्षाची ती उठून पडली. भगवंताच्या दर्शनाला कोणाचाही अटकाव नाही पण जय विजयाने अटकाव केल्यामुळे या मुलांनी शाप दिला. तुम्हाला 3 जन्म राक्षस योनीमध्ये घ्यावे लागतील. जय विजयाने पश्चाताप झाला. या मुलांची माफी मागितली. हो पण ती मुलं सांगतात शाप आणि उत्शाप याच्यातलं आम्हाला काही कळत हो नाही. आम्ही बोलून गेलो हे खरं आहे. तुम्ही आपल्या देवाला विचारा. भगवान परमात्म्याला विचारल्याबरोबर भगवान सांगतात त्यांनी केलेला शाप खोटा ठरणार नाही. तो भोगावाच लागेल. पण तुमचा उद्धार करण्यासाठी मी अवतार धारण करेन. इथून आपली सुरुवात आहे. कुठे कृतयुगाच्या प्रारंभी शुक सनकादिक गोंधळी हो करी कृपा. शुक महर्षी सनकादिक महर्षी इथून आपली परंपरा. आता धर्म या शब्दाच्या विस्ताराबद्दल बोलायचं म्हटलं तर धर्म म्हणजे काय. धर्म म्हणजे जात नव्हे. अंडरलाईन करा कारण गफलत होण्याची शक्यता असते. धर्म म्हणजे जात नव्हे. धर्म म्हणजे जीवानं देवापर्यंत जाण्यासाठी केलेली शास्त्रशुद्ध पाऊलवाट म्हणजे धर्म आहे. तो कोणताही असू द्या. विठ्ठला आता या धर्म संस्थापनेसाठी भगवान परमात्म्यांचा अवतार आहे आणि मग पालनासाठी संतांच्या अवताराची गरज काय. फार मोठा महत्वाचा भाग आहे. बाळांनो हॅलो तुमच्या भाषेत बोललं पाहिजे. मी म्हटलं जाऊया आपलं सरळ. तुमच्यासाठी भरपूर सांगण्याचा प्रयत्न करतोय. सुरुवात तर व्यवस्थितरित्या जागेपर्यंत पोहोचावं लागतंय. विषय मांडणी करत असताना
पूर्वाश्रमीचं समजलं पाहिजे, मर्यादित सांगून तरी काय उपयोग आहे. चला सर्वांनी लक्ष द्या, तुमच्यासाठी महत्वाचं सांगणार आहे. विठाला विठाला एकूण भाग अशा प्रकारचा भगवान परमात्मा धर्माची संस्थापना करण्याचं सामर्थ्य आहे. त्या भगवंताजवळ पालन करण्याचं सामर्थ्य नाही असं नाही, पालन करता येतंय, पालन करणं शक्य आहे, पण तसं करायचं नसतं. काही गोष्टी मर्यादा असतात. भगवंताच्या अवतारामध्ये सामर्थ्य नाही असं नाही. ऐका, यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर हे सहाही गुणवर्य वस्तिजेत यानाम भगवंत. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम अशा प्रकारचा सर्वशक्तिमान असणारा भगवान परमात्मा, त्याला काय अशक्य आहे, पण करायचं नसतं. याचं कारण दुष्टांचा संहार करत असताना, सज्जनांचं संरक्षण करत असताना नाईलाजानं काही वेळेला अधर्म करावा लागला. म्हणून पालनासाठी संतांचा अवतार आहे, भगवंताचा नाही. पुष्कळ उदाहरण देता येतील. उदाहरण द्यायचं झालं, रेणुका मातोश्री, जमदग्नी आणि रेणुका संसार असतात बरं का, संसाराचा विस्तार करत बसत नाही. हल्लीच्या बाबतीत जर पाहायचं झालं तर निदर्शनास येते काय, सुरुवातीला तो बोलतो आणि ती ऐकते. बघा जमलं तर विस्तार करत बसत नाही, वेळ नाही. सुरुवातीला तो बोलतो आणि ती ऐकते, बरेच दिवस गेल्यावर ती बोलते आणि तो ऐकतो, आणि आणखी काही दिवस गेल्यावर दोघं बोलते तर गाव ऐकते. कळलं तर बघा, सोडून याला आपला व्यवहार म्हणतात, याला संसार म्हणतात. संसाराबद्दल पुष्कळ गोष्टी सांगता येते. हा सारा संसार सांगत बसलो तर तासभर निघून जाईल, वेळ नाही आपल्याला. नवीन जोडपं अलीकडल्या बाजूला राहायला आले, पलीकडल्या बाजूला दुसरं जोडपं जुनं राहते. नवीन जोडप्याला उठल्यापासून भांडणाशिवाय दुसरा उद्योग नाही संध्याकाळपर्यंत. दोघं ड्युटीला जाताना भांडतच जात, आल्यानंतर आल्याबरोबर भांडणाला सुरुवात, संध्याकाळी झोपलं तरी भांडणाला सुरुवात, सकाळी उठल्याबरोबर भांडणाला सुरुवात. आणि पुढच्या बाजूला एक म्हातारं जोडपं राहते, ते सकाळी उठल्यापासून हसत असायचे, संध्याकाळपर्यंत हसतच असायचे. या नवीन जोडप्याला वाटलं ही म्हातारी जोडी असून सकाळपासून संध्याकाळपर्यंत हसते, तर आपण मात्र भांडण करतोय. कळालं पाहिजे यांच्या हसऱ्या संसाराचं गुपित. बायकोनं सांगितलं उद्या सकाळी लवकर आंघोळ करा, बरं मग. चहा नाश्ता करते, बरं मग. आणि तिथं जा आणि त्या म्हाताऱ्याला फक्त विचारून या, तुमच्या हसऱ्या संसाराचं गुपित काय. आता काय बायकोनं सांगितलं म्हटलं ऐकलं पाहिजे. सकाळी आंघोळ वगैरे केली, नाश्ता चहा पाणी केला आणि समोरच्या तिथे गेला. बाबा नमस्कार नमस्कार, आम्ही तुमच्या समोर राहायला आलो. बरं बरं बरं, किती दिवस झाले? 8-15 दिवस झाले. पण आमच्या संसारामध्ये सारखी भांडणच आहे. तुमच्याकडे बघितल्याबरोबर आम्हाला समाधान वाटतं का? सकाळी उठल्यापासून हसत असता, संध्याकाळपर्यंत हसत असता. असं त्या म्हाताऱ्यानं हात जोडले सांगितलं, हे पा तुम्ही विचारू नये, मी सांगू नये. खरंच आहे, तुम्ही विचारू नका आणि मी सांगू नये, हे चांगलं आहे, तुमचं आहे असं. अहो असं कसं म्हणता तुम्ही, तर हसत असता. म्हटलं त्याचं कारण आहे. कोणतं? माझा स्वभाव आहे भोळा, विसराळू. बायकोचा स्वभाव आहे तापट. दोघांचं जुळत नाही. कसं जुळेल? तिने एखादं काम सांगितलं तर मला ऐकायला येत नाही, आणि ऐकायला आलं तर काय सांगितलं हे कळत नाही. असं झाल्यामुळं तिचा स्वभाव आहे आधी. मग मला सांगितलेलं काम मी ऐकून सुद्धा जर केलं नाही तर तिला एवढा राग येतो, हातात असेल ते फेकून मारते. मग याच्यात हसण्यासारखं काय? बरंच काय. तिनं मारलेली वस्तू मला लागली तर ती हसते, आणि तिनं मारलेली वस्तू हुकली की मी हसतो. आम्ही दोघं दिवसभर असेच हसत असतो. काय सांगितलं मी? संसार जमदग्नी रागीत आहे, क्रोधी आहे,
रेणुका सत्वशील आहे, पतिव्रता आहे, साध्वी आहे. ऐकलं तर आश्चर्य वाटेल. दररोज गंगेवर मंगल स्नान करावं आणि पदरामधून पाणी आणावं पतीच्या देवपूजेला. आपली परिस्थिती सांगायला वेळ नाही हो. आंघोळ करून देवघरात पोचल्यावर तिला जर सांगितलं पाण्याचा तांब्या तेवढा विसरलाय घेऊन ये, काय ऐकायला मिळतंय न सांगितलेलं बरं आहे. लागली मोठ 1.25 लाखाची. एक दिवस काय प्रकार झाला, गंधर्व अप्सरा स्नान करतायत, मन विचलित झालं, पदरामध्ये पाणी थांबलं नाही. पश्चातापानं पाक दग्ध होतं हे म्हणणं मान्य आहे. त्याप्रमाणे पाण्यामध्ये बुडी मारली, पश्चाताप झाला, पतीचे पाय आठवले, प्रार्थना केली, पाण्यातून वर आली. पाणी मात्र थांबलं, पण वेळ निघून गेली. दररोज सूर्योदयाला येणारी रेणुका दिवसभरात उगवून वर आला. आश्रमाच्या समोर जमदग्नी उभी आहे. त्यांनी पाहिलं, पाहिल्याबरोबर सांगितलं, तिथे थांब, पुढे येऊ नको. आपल्याकडून हे धाडस होणार नाही. पत्नीकडनं चुकलंय की ओटीच्या खाली उभी आहे, तुम्ही ओट्यावर उभी आहे, तिला म्हणायचं धाडस नाही, तिथंच थांब. काय म्हणा शक्य आहे का? जरी आमच्यासारखा एखादा म्हणला तिथंच थांब, पुढे येऊ नको, ती काय करेल सांगायला पाहिजे का? ती पुढे येईल, आम्हाला हाताला धरेल, दाराच्या बाजूला काढेल, चौकटीच्या आत जाईल आणि उभं राहून सांगेल, मागे लागून आली नाही, लगीन केलंय लगीन. आधी फार विचित्र अवस्था आहे हो, वर्णन करावं एवढं लागलं. चला, तिथं थांब म्हटल्याबरोबर रेणुका साहेब तिथं थांबलेली आहे, मान खाली घातलेली आहे, अपराधी मान झालेला आहे. एकूण 4 मुलं आहेत. पहिल्याला हाक मारली, इकडे याचा शिरच्छेद कर. त्यांनी सांगितलं, गुरुजी बाबा तुम्ही शिकवलंय, मात्र देवो भव, पित्र देवो भव, आचार्य देवो. मला हिचा वध करणार जमणार नाही, ही माझी आई आहे. एवढं म्हटल्याबरोबर जमदग्नींनी रागानं पाहिलं, पोरगं जाग्यावर जळून राख झालं. 1 नाही 2 नाही 3 मुलं जाग्यावर जळून राख झाली, कारण त्यांनी बापाचं मानलेलं नाही. चौथे परशुराम रानातून आले. आल्याबरोबर हातामध्ये परशु जाळण्याचा भारा होता, तो कोपऱ्यामध्ये टाकला. जमदग्नींनी सांगितलं, रामा हिचा शिरच्छेद कर. क्षणाचाही विलंब नाही, क्षणाचाही विलंब नाही. हातामध्ये लांब दांड्याची फरशी होती, आईची मान खाली वाकलेली होती. सपकन मानेवर वार केला, शिर उडालं, धड रक्ताच्या थारोळ्यात पडलं. आणि यांनी जाऊन परशुरामात दर्शन घेतलं. कोणाचं? जमदग्नीचं. जमदग्नींनी परशुरामाला उठवलं आणि सांगितलं, बाळा मी तुझ्यावर प्रसन्न आहे, काय पाहिजे ते मागून घे. त्यांनी पटकन सांगितलं, बाबा आई जिवंत करून द्या. त्यांनी अट्टहास केल्याबरोबर यांनी सांगितलं, जा तिचं उडालेलं शिर आण, धडावर ठेव, ती जिवंत होईल. 14 दिवस परशुराम फिरले, पण आईचं शिर मिळालं नाही ना. पण जंगलातून एक येत असताना एक अस्पृश्य स्त्री वाघानं खाल्ली होती, तिचं शिर शापून होतं. म्हटले आई जिवंत होते ना, शिर कोणाचं कासे? सपकन त्याच्यावर वार केला, ते शिर आणलं, रेणुकेच्या धडावर ठेवलं. रेणुका मातोश्री जिवंत झाल्या. पण लक्षात आलं, काय 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 डोकं आपलं. हो, म्हणून काही स्त्रिया डोक्यावर पदर घेत नाहीत गुरुजी, त्यांना माहितीये डोकं आपलं नवं. इथलं नाही सांगत मी, काय सांगतो, रेणुका मातोश्री मात्र वर्धाचा दोष आहे. धर्मपालन भगवंताच्या अवतारामध्ये घडलं नाही. किती सांगू, पुष्कळ सांगता येईल. निष्पाप वालीचा वध झाडाच्या आड उभं राहून प्रभू राम रायाला करावा लागला. धर्मपालन घडलं नाही. कृष्णावतार, हा सूर्य, हा जयध्रथ, धर्मपालन घडलं नाही. कितीतरी उदाहरणं देत आहेत. अर्जुनाची इच्छा नसताना आत्ताच कर्णावर बाण सोड, धर्मपालन घडलं नाही. पुष्कळ उदाहरणं सांगता येईल. आणि मग हे जर घडत नसेल तर त्यासाठी संतांचा अवतार आहे. संतांच्या अवताराचं प्रमुख प्रयोजन काय असेल? धर्माचे पालन
केलेली शास्त्रशुद्ध पाऊलवाट म्हणजे धर्म की ज्याच्यावर टप्पे 4 आहे. पहिला टप्पा कोणता असेल तर संस्कार. आज जगाच्या पाठीवर मूल जन्माला आल्यानंतर संस्कार केले जातात, पण भारतीय अध्यात्मशास्त्रामध्ये एवढी ताकद आहे, आईच्या उदरामध्ये मुलावर संस्कार करण्याची क्षमता आजही आपल्या जवळ आहे, फक्त वापर करत नाही. विठ्ठल नुसत्या पुराण तरी वाचून नाही, कितीतरी उदाहरणं देता येतील महाराज. ब्राह्मणाचं पोरगे गचाळाशी गेलं, 12 वर्ष लपाडली, कापत बाहेर आलं, नागवीची पळून गेले रे, ऐक खेळी तुला सांगतो वैशे जाणवचे. शुक महर्षी कुठे संस्कार झाले? आईच्या उदरामध्ये. राजा परीक्षिती भगवंताची ओळख कुठे झाली? आईच्या उदरामध्ये. अभिमन्यू चक्रव्यूहाचा भेद कुठे शिकला? आईच्या उदरामध्ये. किती तासामध्ये? 1.5 तासामध्ये. आईच्या उदरामध्ये अभिमन्यू चक्रव्यूहाचा भेद 1.5 तासामध्ये शिकला. मात्र जन्माला आल्यानंतर वयाच्या 19 वर्षापर्यंत 19 वर्षामध्ये बाहेर कसं पडायचं हे शिकता आलं नाही. वैशिष्ट्य किती संस्कार झाले. भक्त प्रल्हाद कुठे संस्कार झाले? आईच्या उदरामध्ये. महाराज किती उदाहरणं, भरपूर उदाहरणं देता येतील. पूर्वीची उदाहरणं दिलेली आठवत आपल्या लक्षात राहणार नाही. हल्लीचं उदाहरण आहे 450 वर्षापूर्वीच छत्रपती शिवराय महाराज. काय सांगता? खरं सांग. शहाजी राजांना अली आदिलशहानं सांगितलंय दक्षिणेमध्ये स्वारीवर निघा, आणि एवढ्यामध्ये सांगणी स्वाराकडून निरोप पोहोचला. जिजाऊला दिवस गेले. खंडागळ्याच्या मारलेल्या हत्तीवरून सासऱ्याचं आणि जावयाचं वितुष्ट आले. वेळ घालवत नाही आपला, इतिहास सगळा सांगता येतो, वेळ कमी आहे. खंडागळ्यांनी मारलेला हत्ती त्याचा जाब विचारायला ज्याला लखोजी जाधव वाड्यावर आले, रक्तानं माखलेल्या हत्तीच्या शहाजीराजे भोसले महालामध्ये कपडे बदलायला गेलेली आहेत. देवडीवर जिजा उभी आहे. लखोजीने विचारलं, शहाजी भोसला कुठे? जिजाऊ आईसाहेबांनी लगेच हाक देऊन सांगितलं, बाबा शहाजी भोसलेला भेटण्या अगोदर जिजाबरोबर 2 हात करावे लागतील, मग शहाजी भोसले भेटतील. उगीच स्वराज्य होत नाही. विठाला निरोप दिल्याप्रमाणे काही पथकाबरोबर राजे जिजाऊला राजगडावर घेऊन विचार करताय, ही कुठेतरी सुरक्षित ठेवला. शिवनेरीचे किल्लेदार ठीक आहे, घोड्याला टाच मारलेली आहे. सांडणी स्वरासारखे निरोप गेला. सूर्योदयाची वेळ ऐकून शहाजी राजे आपल्या पथकासह जिजाऊला घेऊन आलेली आहेत. शिधोजीराव आणि त्यांची धर्मपत्नी लक्ष्मीबाई काही सरदारासह शिवनेरीच्या पायथ्याला आलेली आहे. आगत स्वागत झालं, गाठी भेटी झाल्या, सगळी मंडळी गडावर गेली. 2 प्रहरी जेवण झाली. खासे महालामध्ये शिधोजी विश्वासराव आणि शहाजीराजे बसलेले असताना शहाजीराजांनी शिधोजीरावांना सांगितलं, जिजाला दिवस गेले, मला मोहिमेवर जायचं आहे आणि हिच्या सांभाळण्याची जबाबदारी तुमच्यावर टाकतोय. शिधोजीरावांनी मोठ्या आनंदाने ती स्वीकारलेली. राजे चिंता करू नका, तुम्ही या. जिजाऊ आईसाहेब आणि लक्ष्मीबाईचं नातं वेगळं आहे महाराज. मैत्रीचं नातं आहे, रक्ताचं नातं नाही. 1-1.5-2 महिन्याचा काल गेला आणि एके दिवशी जिजाऊचा पडलेला चेहरा ज्यावेळेला दासीने जाऊन सांगितलं, त्यावेळेला त्यांनी सांगितलं, चिंता करू नका, 2 प्रहरी बागेमध्ये पाठवून द्या. लक्ष्मी आईसाहेब एका बाजूनं, जिजाऊ आईसाहेब एका बाजूनं बागेमध्ये बसलेली आहेत आणि जिजाऊ आईसाहेबाचा पडलेला चेहरा पाहिल्याबरोबर लक्ष्मी आईसाहेब येतात, नमस्कार करून विचारतात, अक्का. अशा अवस्थेमध्ये प्रत्येक स्त्रीला काही खावं प्यावं द्यावं नेसावं वाटतंय आणि ती इच्छा मालकानं पूर्ण करायची असते. पण भाऊजी तर स्वारीवर गेले. धाकटी बहीण या नात्यानं तुम्हाला काही हवं नको ते पुरवण्याची जबाबदारी माझी आहे. तेव्हा कृपा करा, तुम्हाला काय
पाहिजे, काय खावं, काय प्यावं, काय न्यावं, कुठं फिरावं, काय वाटतंय ते मला सांगण्याचा प्रयत्न करा, असा अर्जाव लक्ष्मी आईसाहेब करत असताना जिजाऊ आईसाहेब आसनावर ताडकन उठून उभ्या राहिल्या आणि लक्ष्मी आईसाहेबांना सांगतात, लक्ष्मी सरकार ऐकायचंय, मला काय हवंय ऐका. मला वाटतं घोड्यावर बसावं, मला वाटतं दांडपट्टा खेळावा, मला वाटतं तलवार चालवावी, मला वाटतं गडकोट किल्ले जिंकावे, मला वाटतं हिंदवी स्वराज्य व्हावं ही श्रींची इच्छा. अजून छत्रपतींचा जन्म व्हायचा आहे. विठ्ठल का सांगावं असं वाटतं. संस्कार, आज संस्कारक्षम मुलं निर्माण करणं काळाची गरज आहे. एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये ठीक होतं, आई वडिलांनी मुलावर नाही संस्कार केले की आजी आजोबा चुलता चुलती मावळण वगैरे परिसर संस्कार करत होता. आणि पूर्वीचा काळ खरंच छान होता. आमच्या वेळेला आम्ही शाळेतनं जर कदाचित दांडी मारून रस्त्यावर दिसलो, गुरुजींना चालायचं नाही, मग दुसऱ्या दिवशी पनिशमेंट ठरलेली. कोपऱ्यावर शिक्षक दिसल्याबरोबर कुठल्या बोळातनं कसं जायचं हे अगोदर ठरवायचं. फार मोठी आदरयुक्त भीती अंतःकरणामध्ये होती. आज ते राहिलेलं नाही. आओ जाओ घर तुम्हाला असं तर चाललेलं आहे सगळीकडे. एकूण मुलाशी आपलं नातं जे म्हणतात ना, हो फार गोड नातं होतं. या नात्याची पुष्कळ पुराणांतरी उदाहरण दिली आहे. अरुणी धौम्य ऋषी, अरुणी तू कोठे आहेस, फार जुने पाठ गोड होते बरं. गुरुजींनी सांगितलंय भाताच्या शेताला पाणी पाजायचंय, रात्रीची वेळ आहे, चांदण टिपूर पडलेलं आहे, गारठीचे दिवस आहेत. अरुणी धरायला गेलेला आहे, पण अरुणीला ते काही बांधाचं पाणी आटवायला तयार नाही. अरुणी स्वतःच्या बांधाच्या दाऱ्यावर झोपलाय रात्रभर. सकाळी सगळी मुलं अरुणी कुठे आहे, अरुणी कुठे आहे, अरुणी कुठे आहे म्हणून विचार करता, कुणी सांगायला तयार नाही. शेवटी धौम्य ऋषींनी सांगितलेलं फक्त अरुणीनेच ऐकलं. सकाळी येऊन पाहता तो दाऱ्यावर बेशुद्ध पडलेला अरुणी होता. महाराज, अरुणी तू कुठे आहेस, फार जुना पाठ आहे. एकलव्य द्रोणाचार्यांच्या प्रतिमेचं अनुकरण करून धनुर्विद्येमध्ये प्रगत झालेले फक्त एकलव्यच आहे. सांगावं एवढा पुरे. अनुकरणाच्या दृष्टिकोनातून विद्यार्थी अनुकरण प्रिय आहे. अनुकरण करताना आपण कोणाचं करावं याबाबत चिंतनीय भाग आहे महाराज. पाश्चात्यांचं आम्ही जरूर अनुकरण करा, पण पाश्चात्याच्या शिस्तीचं अनुकरण मात्र आम्ही करू शकत नाही अजून सुद्धा. अनुकरण करायचं ना, जिजाऊ आईसाहेबांनी छत्रपती शिवरायांना ज्या कथा सांगितल्या त्या कथामधून अनुकरण करून भगवान गोपाल कृष्णांनी धर्माची संस्थापना केली, पण छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची संस्थापना केली. विठ्ठल भगवान गोपाल कृष्णांनी बलाढ्य अशा कंसाशी राक्षसाशी सामना केला, पण छत्रपती शिवरायांनी 5 इस्लामी सत्ताबरोबर कठोर अशा प्रकारचा सामना केला. अनुकरण करायचं आणि त्यांचं साम्य सांगायचं म्हटलं तर कीर्तन संपून जाईल बाबा. भगवान गोपाल कृष्णांनी लहान 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 मुलं गोळा केलेली आहेत आणि एक क्रांतिकारक पाऊल उचललं. कोणतं? आमचं खाद्य बाहेर जाता कामाचं नाही, आमचं आम्हाला मिळालं पाहिजे. पहिला मोर्चा काढला असेल तर भगवान गोपाल कृष्णांनी. स्त्री मुक्त झालीच पाहिजे. आज फक्त स्टेजवर ढोल वाजवले जातात, पण 5,500 वर्षापूर्वी भगवान गोपाल कृष्णांनी नरकासुरासारख्या महान राक्षसाचा वध करून 16,000 स्त्रिया मुक्त केल्या. भगवान गोपाल कृष्णाचं आणि छत्रपती शिवरायांचं अनुकरण सांगता सांगता किती वेळ जाईल सांगता येत नाही. भगवान गोपाल कृष्णांनी त्यावेळेच्या राजकारणासाठी जरासंधाच्या विरुद्ध युद्ध करण्यासाठी 8 प्रकारचे विवाह केले आणि 8 व्याही सहकार्याला बोलावले. तोच काल छत्रपतींच्या जीवनामध्ये पहा. छत्रपती शिवरायांनी सुद्धा 8 विवाह केले. 8 प्रकारचे सरदार आपल्या स्वराज्याला सहकार्य करावेत ही भूमिका होती.
भगवान गोपाल कृष्णाच्या 3 राजधान्या, 1 गोकुळ, 2 मथुरा आणि 3 द्वारका. छत्रपती शिवरायांच्या 3 राजधान्या, पहिली तोरणा, दुसरी राजगड आणि तिसरी रायगड. भगवान गोपाल कृष्णाने अद्वितीय बाजारपेठ द्वारकेची वसवलेली होती. छत्रपती शिवरायांनी सुद्धा अद्वितीय बाजारपेठ वसवली. घोड्यावर बसलेले किंवा रथामध्ये बसलेल्या माणसानं खाली उतरायचं नाही, रथामध्ये बसूनच खरेदी करायची, घोड्यावर बसूनच खरेदी करायची. कुठं आहे? रायगड. गेला नसला तर अवश्य जा. रायगडची माती कपाळाला लागल्याशिवाय स्वराज्याचा इतिहास कळणार नाही. विठ्ठल